एखाद्या स्त्रीने जर ठरवलं तर ती फक्त स्वतःचं आयुष्य नाही तर संपूर्ण व्यवस्थाच बदलू शकते. ही गोष्ट आहे त्या महिलेची जिनं पोलीस खात्यासारख्या पुरुषप्रधान क्षेत्रामध्ये पाऊल टाकून इतिहास रचला, जिने शिस्त, प्रामाणिकपणा आणि धैर्य यांचं प्रतीक बनून लाखो महिलांना प्रेरणा दिली, जिचं नाव घेतल्यावर आजही लोक म्हणतात ती म्हणजे भारताचा अभिमान. होय, आपण बोलतोय किरण बेदी यांच्याबद्दल, भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी. किरण बेदी यांचा जन्म 9 जून 1949 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. त्यांचे वडील प्रेमचंद बेदी हे सरकारी नोकरीत होते, तर आई प्रकाश बेदी गृहिणी. 4 बहिणींमध्ये किरण या दुसऱ्या क्रमांकाच्या. त्यांच्या आईवडिलांनी मुलींना मुलांपेक्षा कमी न मानता नेहमी पुढे जाण्यास प्रोत्साहित केले. लहानपणी किरणला शिस्त आवडायची. त्या नेहमी शाळेत पहिल्या क्रमांकावरती आणि खेळातही अग्रेसर. त्या टेनिस खेळायच्या आणि नंतर त्या राष्ट्रीय पातळीच्या टेनिस खेळाडू झाल्या. त्या सांगतात, खेळानं मला शिस्त, आत्मविश्वास आणि कधीही हार न मानण्याची सवय दिली. किरण यांनी राजकीय शास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून MA केलं आणि पुढे भारतीय तत्त्वज्ञान आणि सामाजिक न्याय व विषयावरती PhD पूर्ण केली. त्यांचा शैक्षणिक प्रवास फक्त पदव्या मिळवण्यासाठी नव्हता, तर समाज बदलण्यासाठी ज्ञान मिळवण्याची एक वाटचाल होती. 1972 साली भारत सरकारनं UPSC परीक्षा घेतली. त्यावेळी कोणीही कल्पना केली नव्हती एखादी स्त्री पोलीस अधिकारी होईल. पण किरण बेदींनी ठरवलं, का नाही? त्यांनी UPSCची परीक्षा दिली आणि भारतीय पोलीस सेवेत IPS निवडल्या गेल्या. त्या झाल्या भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी. त्यावेळेस देशभरात बातमी झळकली, महिलेने पहिल्यांदा IPSमध्ये प्रवेश मिळवला. हा क्षण केवळ किरण बेदींचा नव्हता, तो क्षण होता भारतातील प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासाचा विजय. त्यांनी सुरुवात केली दिल्ली पोलीस विभागात ट्रॅफिक ऑफिसर म्हणून. त्यावेळी दिल्लीमध्ये ट्रॅफिकचा बोजबारा वाढलेला. लोक नियम मोडत आणि VIP लोकांना कोणी थांबवायला तयार नव्हतं. पण किरण बेदी तिथे वेगळ्या ठरल्या. त्यांनी नियम सगळ्यांसाठी समान ठेवले. एकदा त्यांनी इंदिरा गांधीच्या कारलाही क्रेननं उचलून नेलं, कारण ती कार नो पार्किंग झोनमध्ये उभी होती. त्या घटनेनंतर लोक त्यांना म्हणू लागले क्रेन बेदी. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी भ्रष्टाचार, राजकीय दबाव आणि गुन्हेगारी यांना कधीही झुकू दिलं नाही. त्यांचं म्हणणं होतं, कायद्यापुढे सर्व समान आहे, मग तो मंत्री असो वा सामान्य नागरिक. त्यांच्या कठोर कारवाईमुळे अनेकांनी नाजारी व्यक्त केली, पण जनतेच्या मनात त्या लेडी ऑफ जस्टिस म्हणून स्थान मिळवून गेल्या. 1993 साली त्यांची बदली झाली दिल्लीतील तिहाड तुरुंगात, आशियातील सर्वात मोठ्या तुरुंगापैकी एक. तिथे त्यांनी पाहिलं, कैदी मानवी हक्कांपासून पूर्णपणे वंचित आहेत. अस्वच्छता, अत्याचार, हिंसा, नशा हेच त्यांचं आयुष्य. किरण बेदींनी तिथे सुधारणा मोहीम सुरू केली. त्यांनी तुरुंगात योग, ध्यान, आध्यात्मिक कार्यक्रम आणि शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण सुरू केलं. त्या म्हणाल्या, प्रत्येक गुन्हेगार गुन्हा करतो, पण प्रत्येक गुन्हेगार वाईट माणूस नसतो, त्यालाही दुसरी संधी मिळायला हवी. या सुधारणा योजनांमुळे तिहाड तुरुंगाचं वातावरण पूर्ण बदललं. जगभरातून पत्रकार आले आणि किरण बेदीच्या कार्याचं कौतुक केलं. 1994 साली त्यांना मिळाला रॅमन मॅगसेसे पुरस्कार, आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा सन्मान. सेवेतून निवृत्त झाल्यावरही त्या थांबल्या नाहीत. त्यांनी स्थापन केली इंडिया व्हिजन फाउंडेशन नावाची संस्था. या संस्थेद्वारे त्यांनी तुरुंगातील कैद्यांच्या मुलांसाठी शिक्षण प्रकल्प, नशामुक्ती मोहीम आणि महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केली. 2016 मध्ये त्या पुद्दुचेरीच्या राज्यपाल बनल्या. तेथेही त्यांनी पारदर्शक प्रशासन आणि जनतेशी थेट संवाद सुरू केला. किरण बेदी यांनी मिळालेले काही प्रमुख सन्मान: रॅमन मॅगसेसे पुरस्कार 1994, नेहरू फेलोशिप, UN मेडल फॉर द पीस कीपिंग, भारत सरकारकडनं अनेक प्रशस्तीपत्र. त्यांच्यावर बनवलेला चित्रपट येस मॅडम सर हा त्यांच्या संघर्षावरती आधारित आहे. किरण बेदींचे काही प्रेरणादायी विचार: प्रामाणिकपणा ही कमजोरी नाही, ती सर्वात मोठी ताकद आहे. शिस्त ही शिक्षा नाही, ती सवय आहे. भीती हा अंधार आहे, पण आत्मविश्वास म्हणजे प्रकाश. किरण बेदींची गोष्ट फक्त एका महिला अधिकाऱ्याची कथा नाही, ती आहे एका क्रांतीची कथा. ती आहे अशा स्त्रीची गोष्ट जिने मी करू शकते हे संपूर्ण भारताला दाखवून दिलं. आज हजारो मुली पोलीस, प्रशासन, सैन्य, न्यायालयात काम करतात. त्यांच्या मनात कुठेतरी किरण बेदींचा आत्मविश्वास आहे. त्या आपल्याला शिकवतात
तुमचं धैर्य तुम्हाला मोठं बनवतं. किरण बेदी यांनी बदललेल्या काही गोष्टी. किरण बेदी यांची बदली तिहाड तुरुंगात झाली. तेथे हजारो कैदी, वाईट परिस्थिती, भ्रष्ट अधिकारी आणि हिंसाचाराचं वातावरण होतं. त्यांनी तुरुंगात योग, ध्यान, रामायण, पठण, शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण सुरू केलं. पहिल्यांदाच कैद्यांना मानवी वागणूक मिळू लागली. त्या म्हणाल्या, कैदी सुधरू शकतात, पण त्यांना संधी दिली तर. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. हा आशियातील सर्वोच्च सन्मान आहे. तुरुंगातील महिलांसाठी नवा मार्ग त्यांनी सुरू केला. किरण बेदींनी तिहाड जेलमध्ये महिला कैद्यांसाठी विशेष कार्यक्रम सुरू केला. त्यात शिलाई, संगणक शिक्षण, स्वयंरोजगार प्रशिक्षण यांचा समावेश होता. त्यांनी सांगितलं, स्त्रिया कैदी असल्या तरी त्या आई, बहीण, मुलगी आहेत. त्यांनाही सन्मान हक्कानं मिळायला हवा. तुरुंग प्रशासनात मानवी हक्क ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. भारताच्या पहिल्या महिला DGP आणि पुद्दुचेरीच्या राज्यपाल 2016 किरण बेदी यांनी आपल्या कारकिर्दीत दिल्ली पोलिसात DIG, IG, DGP अशी अनेक पदं भूषवली. 2016 मध्ये त्या पुद्दुचेरीच्या राज्यपालपदी नियुक्त झाल्या. राज्यपाल म्हणून त्यांनी प्रशासन पारदर्शक केलं, जनतेशी थेट संवाद सुरू केला आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कडक पावलं उचलली. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी समाजासाठी काम करणं थांबवलं नाही. इंडिया विजन फाउंडेशनची स्थापना त्यांनी 1994 मध्ये तिहाड जेल सुधारणा मोहिमेनंतर त्यांनी इंडिया विजन फाउंडेशनची स्वयंसेवी संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत त्यांनी तुरुंगातील मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केल्या, महिला कैद्यांसाठी रोजगार प्रकल्प सुरू केले, नशामुक्ती आणि सक्षमीकरण मोहिमा राबवल्या. त्यांनी तुरुंगबंदीच्या मुलांनाही नवीन आयुष्य दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचा सन्मान किरण बेदी यांनी जगभरात भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्या UN पीसकीपिंगमध्ये सहभागी झाल्या. तसेच वुमेन्स इन पॉवर विषयावरती अनेक परिषदांमध्ये भाषणं दिली. त्यांच्या कार्यावरती आधारित डॉक्युमेंटरी येस मॅडम सर ने आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले. त्यांनी भारतीय महिलांचा आत्मविश्वास जागतिक स्तरावरती पोहोचवला. किरण बेदी म्हणतात, तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर कारणं नाही, कृती शोधा. त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे धैर्य, प्रामाणिकपणा आणि सेवा याचं जिवंत उदाहरण. त्या आजही तरुणांना सांगतात, स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण शक्ती तुमच्यात आत आहे. खेळाडू ते त्या IPS अधिकारी म्हणजे शिस्तीचा प्रवास. तिहाड तुरुंग सुधारणा, मानवतेचा संदेश. किरण बेदी, नियम सर्वांसाठी समान आहेत. राज्यपाल, पारदर्शक प्रशासन. इंडिया विजन फाउंडेशन, समाजासाठी अखंड सेवा. एक मुलगी जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवते तेव्हा ती जग बदलू शकते. किरण बेदी हे त्यांचं जिवंत उदाहरण आहे. जर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक मुलीला असाच आत्मविश्वास हवा तर हा व्हिडिओ शेअर करा आणि समाजात सकारात्मकतेचा संदेश पोचवा. आपल्या समाजाला आज अशाच लीडर आणि प्रामाणिक महिलांची गरज आहे. चला, आपण सर्वांनी किरण बेदींसारखे प्रामाणिकपणा आणि धैर्याने जगण्याचा संकल्प करूया.